श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहावीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदतीती. मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती, बडोद्यासावी चलावे. भाषण ऐसे 19. समर्थ बोलती हांसोनी, मल्हारराव वाचिया मनी, आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पहावया यत्न करोनी, ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी? अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले? सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असे कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावांच्या मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकीते हात तात्यांनी. मग अपयशांते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वांचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारती, कोण जात स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा झाली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडूनी साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा भक्त परिसोत. षटोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते. षटोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.